नागपुर के गणेशपेट थाना क्षेत्र में त्रिकोणी प्रेम विवाह के चलते एक युवक की हत्या की वारदात सामने आई है। मृतक का नाम अमन मेश्राम बताया जा रहा है। सूत्रों के अनुसार बीती रात गड़ी खाना मैदान के सामने इस घटना को अंजाम दिया गया। पुलिस ने तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है, जिसमें एक महिला आरोपी का समावेश है। पुलिस के अनुसार अमन और तेजस्विनी पिछले 3 साल से रिलेशनशिप में थे, लेकिन 2 महीने पहले तेजस्विनी की नजदीकियां अमित से बढ़ने लगी। यही त्रिकोणी रिश्ता अमन की मौत की वजह बन गया। युवती ने अमन को मिलने बुलाया और उसी समय अपने नए दोस्त अमित को भी बुलाया। तीनों ने आमने सामने आने पर बढ़ते विवाद के चलते अमित के धारदार हथियार से अमन पर वार कर दिया। अमन को गंभीर हालत में अस्पताल ले जाया गया, लेकिन डॉक्टर ने उन्हें मृत घोषित कर दिया। गणेशपेट पुलिस ने तीनों आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है। बताया जा रहा है कि अमित होटल में वेटर का काम करता था और जबकि युवती डी-मार्ट में काम करती थी। हत्या मामले में पुलिस आगे की जाँच कर रही है। 21 ते 21:30 दरम्यान गाडीखाना मैदानासमोर जो रोड आहे तिथे यातील मृतक इसम नामे अमन गौतम मेश्राम वय 24 वर्ष शारदाबाई सहारे यांच्या घरी किराणा राहतो। हा जुना बगडगंज एरियामध्ये गंगाबाई घाटच्या जवळ। तर हा जो मुलगा आहे मृतक हा त्याची जी मैत्रीण आहे ती कुमारी तेजस्विनी जगन कावळे वय 21 वर्ष। ते मूळची खांबाडी बोरगाव पवनी जिल्हा भंडारा येथे राहणारे आहे। आपल्या इथं गाडीखाना जो एरिया आहे तिथे ती भाड्याने राहत होती मस्क्यांच्या घरी। तर तिला भेटण्यासाठी तो आला होता। तर सदरवेळी ही जी मुलगी आहे तिच्यासोबत तिचे दुसरे 2 मित्र मिस्टर अमित रामराव शिवरकर वय 24 वर्ष हा मूळचा पारडीचा जरी असला तरी तो सुद्धा यवतमाळचा आहे आणि त्याचाच एक मावसभाऊ आहे त्याच्यामधला साथीदार हेमंत चैतन्येश्वर बागडे रामनगर बाजारटोली शहापूर तालुका जिल्हा भंडारा। ह्या दोघांनी हे दोघं पण तिथं अगोदरच आले होते। तर त्या महिलेचं आणि जो ह्यातला जो मृतक आहे ह्या दोघांचं मैत्रीपूर्ण संबंध होते आणि तो जो मुलगा आहे मृतक हा तिला नेहमी त्रास देतोय असं तिचं म्हणणं होतं। तर यासाठी ते बोलवलं होतं तिला की त्याला समजावं म्हणून, पण ते समजवत असताना दोघांमध्ये वाद झाले। त्यावेळी शिवीगाळ आणि मारामारीसुद्धा यातल्या मृतकाने तिच्यासोबत केली असं तिचं म्हणणं आहे। तर हे सगळं पाहून ह्यातला जे 2 आरोपी आहेत दुसरे बाकीचे त्यातला जो मुख्य आरोपी आहे अमित रामराव शिवरकर हा तिथे आला। त्याने सुद्धा त्या मुलासोबत मृतकासोबत वाद केला आणि त्याला स्वतःकडचा जो चाकू होता तो चाकू त्याच्या डाव्या बाजूला इथं छातीच्या जवळपास मारल्यामुळे ह्या इसमाचा जागीच मृत्यू झालेला आहे। तर ही जी घटना घडली त्यावेळी पोलीस स्टेशनकडून तात्काळ लगेच प्रतिसाद मिळाला। आम्ही पटकन जाऊन त्या ठिकाणी मृतक ज्या ठिकाणी आहे तिथं पोहोचलो। तोपर्यंत त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं। तर स्पॉट पंचनामा आणि आयकार वगैरे ह्या सर्व ज्या आपल्या टेक्निकल सर्व जो पार्ट ऑफ प्रोसिजर आहे तो सगळा आम्ही उरकलेला आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सदरचा गुन्हा आपण गुन्हा क्रमांक 597/25 कलम 103(1), 352 आणि 3(5) BNS अन्वये आपण गुन्हा नोंदवलेला आहे। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपण या तिन्ही आरोपितांना, ज्याच्यामध्ये 2 पुरुष आणि 1 महिला, या तिन्ही आरोपितांना आपण अटक केलेली आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास आपण आता सध्या करीत आहोत। काय काम धंदा करतो? तो ब्लिंकेटमध्ये काम करत होता डिलिव्हरी बॉय म्हणून आणि जो यातला मारेकरी जो आहे तो सुद्धा गुमगावमध्ये एका हॉटेलमध्ये काम करत होता। यातली जी महिला जी आहे जिच्यामुळे हे सगळा वाद झाला ती सुद्धा आपल्या इथं गाडीखान्याजवळच अशोक चौकाच्या जवळ डी-मार्ट आहे तिथं काम करत होती अशी सगळी माहिती आहे। अद्यापर्यंत अजून तपास आत्ताच जस्ट गुन्हा नोंद केलेला आहे, तर आम्ही त्या अनुषंगाने सुद्धा इतर माहिती सगळी कलेक्ट करत आहोत। आम्ही त्याची अजून माहिती घेत आहोत। ही संपूर्ण कारवाई आपल्या मान्य CP सरांच्या मार्गदर्शनामध्ये आपले झोनचे DCP श्री राहुल मदने सर आणि आपल्या डिव्हिजनच्या ACP मॅडम श्री अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्यासोबत आमचे पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री तावडे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व अधिकारी आणि सर्व स्टाफने मिळून ही कारवाई केलेली आहे।